युनायटेड किंगडमच्या रस्त्यांवर एक व्यक्ती आपल्या अंगावरचे 2 कपडे आणि पायात बूट या पद्धतीने जवळजवळ 1 वर्ष आयुष्य जगत असते. दिवसभरामध्ये काही पैसे मिळाले तर पोट भरायचं, नाहीतर तसंच उपाशी राहायचं. असं करत 1 वर्ष जातं. त्यानंतर हळूहळू त्या व्यक्तीची परिस्थिती सुधारायला मदत होते. कुठेतरी एक चांगली नोकरी मिळते, घर मिळतं चांगलं, हळूहळू पैसे यायला लागतात आणि परिस्थिती आधीपेक्षा बरीचशी चांगली होऊन गाडी पुन्हा ट्रॅकवर येते. आधी या व्यक्तीचं नाव सांगते. ही व्यक्ती म्हणजे जगप्रसिद्ध लेखक नील डोनाल्ड वॉश. कुणी स्वप्नातही विचार करणार नाही की जी व्यक्ती 1 वर्षभर लोकांकडून पैसे मागून, भीक मागून युकेच्या रस्त्यांवर जीवन जगत असते, ती पुढे जाऊन करोडो लोकांचं आयुष्य बदलेल आणि इतका एक जगप्रसिद्ध लेखक बनेल. वन ऑफ माय फेवरेट ऑथर्स नील. त्यांचे बरेचसे इंटरव्ह्यूज युट्यूबवर आहेत. बऱ्याचशा पॉडकास्टमध्ये ते जाऊन लोकांना आज त्यांचा जो सगळा जीवन प्रवास आहे तो सांगतात. तर हे जे पुस्तक मी आज तुमच्यापाशी घेऊन आली आहे त्याचं नाव आहे व्हेन गॉड स्टेप्स इन मिरॅकल्स हॅपन्स. मी विपुला घायाळ. आज मी तुम्हाला याच पुस्तकाची ओळख करून देणार आहे. मित्रांनो, हे जे नील आहेत हे नात्यांमध्ये कधीच चांगले एक नातं निभावू शकले नाहीत. त्यांनी नेहमीच नात्यांमध्ये नुकसान सहन केलंय. जेव्हा युकेमध्ये त्या रस्त्यांवर ते असायचे, त्यानंतर जेव्हा परिस्थिती त्यांची चांगली सुधारली आणि आज त्यांना जेव्हा पत्रकार विचारतात किंवा इंटरव्ह्यू घेणारा माणूस त्यांना विचारतो की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात लो पॉइंट कुठला आहे, असा कोणता काळ आहे जो तुम्हाला खूप त्रासदायक वाटला, तेव्हा साहजिक आहे आपल्यासारखा माणूस म्हटला असता की जेव्हा रस्त्यावरचं आयुष्य जगलंय तेव्हा तोच काळ माझ्यासाठी सगळ्यात त्रासदायक आहे. पण नील थोडंसं वेगळं उत्तर देतात. ते म्हणतात की जेव्हा गाडी पुन्हा ट्रॅकवर आली, सगळं सुरळीत झालं, माझ्याकडे घर होतं, पैसा होता, सगळं आता व्यवस्थित सुरू होतं. मी रोज उठून ऑफिसला जायचो, नोकरीमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी पळायचो, धडपड करायचो. त्यावेळेस एक प्रकारची अस्वस्थता मनात होती. त्यांनी दोन्ही सिच्युएशन्स पाहिल्या होत्या, परिस्थिती एक्स्ट्रीम, की जेव्हा रस्त्यावरचं जीवन आणि ते करून जो ग्राफ असा गेला आणि मग ते व्यवस्थित सेट झाले, स्थिरस्थावर झाले. या दोन्ही आयुष्याचा त्यांनी अनुभव घेतला होता आणि त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मी हे जे रोज आता जॉबला जातोय, पैसा कमवण्यासाठी ही जी धडपड चालू आहे, ह्याच्यासाठी माझं आयुष्य नाहीये. हे करून सुद्धा मला आनंद का नाही मिळत आहे हे त्यांना कळत नव्हतं. खूप अस्वस्थ एक भावना त्यांच्यामध्ये असायची कायम. आणि एका रात्री ते सगळं बाहेर आलं. नील त्या रात्री झोपलेच नाहीत. बराचशा वेळ ते जागे होते. त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं आणि त्यामुळे त्यांना ते खूप रडले त्या रात्री. आणि मग त्यांनी अगदी आतून एक आवाज परमेश्वराला दिली. तो जो परमेश्वर, ती परमशक्ती, जो सोर्स आपल्या सगळ्यांना जीवन देतो, त्या सोर्सला त्यांनी आवाज दिली आणि विचारले की हे माझ्यासोबत काय होतंय सगळं, माझं आयुष्य स्थिर का नाहीये, मन माझं शांत का नाहीये, आता मी ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर आलोय आणि मी एका ठिकाणी आता नोकरी, पैसा सगळं आहे, पण माझं मन शांत का नाहीये, हे माझ्या बरोबर काय होतंय. त्यावेळी त्यांना जाणवलं की त्यांच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि एक प्रकारची वेगळीच ऊर्जा त्यांच्या शरीरात त्यांना जाणवली आणि त्यांनी सांगितलं की तो साक्षात कुणी नसून तो साक्षात परमेश्वर, साक्षात तो सोर्स होता जो आपल्या सगळ्यांशी कनेक्टेड आहे. त्यांनी विचारलं की नील, तू आत्ताच्या दुःखामध्ये आहेस, ज्या भावनांमध्ये आहेस, त्यामुळे तू हा प्रश्न विचारतोय की खरोखर तुला याचं उत्तर पाहिजे. तेव्हा नील म्हणतात, मला खरोखर या माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. आणि मग त्यांना जे पुढे झालं तर त्यांनी सांगितलं की एक प्रकारची ऊर्जा त्यांच्या शरीरामध्ये त्यांना जाणवली, एक इम्पल्सिव्ह अशी ऊर्जा, ज्यामध्ये त्यांच्या मनाचा पूर्ण ताबा सुटला होता. त्यांना समजलंच नाही की पुढे काय होतंय आणि मनावरचं नियंत्रण गेलं होतं. आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी तिथलं एक नोटपॅड उचललं, एक पेन उचललं आणि काहीतरी लिहायला सुरुवात केली. हे जे लिखाण होतं हे म्हणजेच त्या सोर्स कडून मिळालेले त्यांना जे संदेश होते ते सगळं ते लिहून काढत होते. आणि असे त्यांनी जवळजवळ एका त्या वेळेमध्ये, त्या क्षणामध्ये त्यांनी 52 पानं लिहून काढली. जेव्हा नंतर त्यांनी ती वाचली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे विचार आणि हे शब्द आपले नाहीये. आपल्याला माहित असतं की रोजच्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपले कुठले शब्द सतत आपण रिपीट करतोय, वारंवार आपल्या बोलण्यामध्ये येत आहेत, किंवा आपली एक विचार करायची एक पद्धत काय हे आपल्याला माहित असतं. पण त्याप्रमाणे जेव्हा नीलनी ते मेसेजेस वाचले तेव्हा त्यांना समजलं की हे विचार माझे नाहीयेत आणि हे जे शब्द आहेत ते सुद्धा माझे नाहीयेत. त्या प्रोसेसमध्ये तसंच त्याला पुढे करत करत त्यांनी 3 व्हॉल्यूमचं मोठं पुस्तक लिहून काढलं, ज्याचं नाव आहे कॉन्व्हर्सेशन विथ गॉड, देवाशी केलेलं संभाषण.
मित्रांनो, हे पुस्तक जगप्रसिद्ध झालं, इतक्या लोकांपर्यंत ते पोहोचलं आणि इतकं ते लोकांना आवडलं. खूप लोकप्रिय पुस्तक हे पुढे जाऊन झालं. त्या पुस्तकातले जे हे मेसेजेस आहेत, जे लिहिलं होतं त्यांनी, हे वाचल्यानंतर लोकांनी नीलला आपल्या सगळ्या हर तऱ्हेने कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. त्यांना पत्र पाठवली, ईमेल्स पाठवले आणि हे सांगितलं की ह्यामध्ये जे काही तुम्ही लिहिलं आहे, हे जे मेसेजेस तुम्हाला मिळालेत, हे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनुभव केले. आमचं रोजचं आयुष्य जगताना आम्हाला असे काही ज्यावेळी असं वाटतं की एकटं पडलोय किंवा कुठलं तरी संकट आलंय, अशा वेळी कुठल्या रूपाने मदत मिळतीये, कुणीतरी येतं, कुणीतरी कुणाला तरी कानामध्ये कसा आवाज येतो किंवा काहीतरी सिग्नल मिळतं किंवा कुठल्या तरी माणसाच्या रूपाने त्यांना मदत मिळते. हे सगळे अनुभव लोकांनी त्यांच्यासोबत सांगायला सुरुवात केली. आणि हे जेव्हा सगळं झालं तेव्हा नीलनी हे जे सगळे अनुभव आहेत ते सगळे कलेक्ट केले, एकत्र केले आणि त्यातून हे पुस्तक उदयाला आलं, ज्याचं नाव आहे व्हेन गॉड स्टेप्स इन मिरॅकल्स हॅपन्स. जेव्हा देव येतो तेव्हा चमत्कार घडायला लागतात. मित्रांनो, यामध्ये 20 धडे आहेत आणि इतक्या सुंदर कथा आहेत. आणि ह्या कुठल्याही काल्पनिक कथा नाहीये, तर ह्या रिअल लाईफ स्टोरीज आहेत. आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी एकत्र करून त्याचं हे पुस्तक बनवलं गेलंय, जेणेकरून लोकांना त्यातून प्रेरणा मिळावी आणि हे समजावं की हा जो आपला आयुष्याचा प्रवास आहे त्यामध्ये आपण कधीच एकटे नव्हतो आणि कधीच एकटे नसतो. आपल्यासोबत ती परमेश्वराची, ती सोर्सची ऊर्जा सतत प्रत्येक क्षणाला जोडलेली असते. ह्यामध्ये जो काही आपण ज्या कुठल्या देवावर आपली श्रद्धा आहे, जो कुठला धर्म आहे, त्याप्रमाणे आपण ह्याला घेऊ शकतो. पण हा सोर्स एकच आहे आणि त्या सोर्सला आपण प्रत्येक क्षणाला जोडलेलं आहे. आणि त्यामध्ये कशी लोकांना अनुभव आले आणि कशी एक म्हणतो ना की जादुई गोष्टी घडल्या, हे या कथांमधून वाचायला मिळतं. आणि आज इंटरव्ह्यूज आपले युट्यूबवर आहेत, ते ज्या पद्धतीने उत्तरं देतात प्रत्येक प्रश्नाचं, हे कुठेही वाचनात नाहीये. अशी उत्तरं त्यांची असतात. एक नवीनच काहीतरी ऐकायला मिळतं की हे असंही असू शकतं, त्याचा एक नवीन पैलू आपल्या समोर येतो. असे हे ऑथर आहेत. ह्या पुस्तकातल्या काही कथा मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या ऐकल्यानंतर तुम्हालाही एक वेगळाच अनुभव येईल. तर ह्या खऱ्या घडलेल्या कथा आहेत, जसं मी आधी सांगितलं. जी पहिली स्टोरी मी तुम्हाला सांगतेय त्याचं नाव आहे देअर आर मेनी मॅन्शन्स, म्हणजे भरपूर घरं आहेत उपलब्ध. आता ह्याचा खरा अर्थ असा आहे की घरं भरपूर आहेत, तुमच्याकडे फक्त तितका विश्वास पाहिजे की ते घर माझं होणार आहे किंवा मी त्या घरामध्ये पुढे जाऊन राहणार आहे. तर ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, जी मला खूप आवडली, म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासाठी निवडली. ह्या गोष्टीमध्ये जी व्यक्ती आहे तिचं नाव आहे बिल टकर. तर हा एक प्रॉपर्टी एजंट आहे, रिअल इस्टेट एजंट. त्याचं एक ऑफिस असतं आणि तो तिथं बसलेला आहे आणि रात्रीची वेळ झाली आणि तो ऑफिस बंद करून बाहेर पडणारच तितक्यात एक कुटुंब तिथं येतं. ॲमी अँड टेड जॉन्सन आणि त्यांची 2 मुलं. तर हे सगळे आत येतात आणि ती सांगते की आम्हाला घर घ्यायचंय. आणि मग बिल त्यांना सांगतो की आता ऑफिस बंद करायची वेळ झाली, तर तुम्ही उद्या या, उद्या आपण ह्याच्यावर बोलू, कुठे काय प्रॉपर्टी घ्यायची तुम्हाला ते सगळं आपण बघू. ती म्हणते की नाही, आम्हाला घर घ्यायचंय आणि ते आत्ताच घ्यायचंय. बिल एकदम सरप्राईज होतो. त्याला असं वाटतं की ती वेडेपणा काय आहे, असं आता काही होऊ शकतं का? आणि तो त्या पद्धतीने सांगतो की असं होऊ शकत नाही, आपल्याला सगळं बघावं लागेल, प्रॉपर्टी वगैरे, आणि त्यानंतर आपल्याला अग्रीमेंट करावं लागतं आणि त्या प्रोसेसला वेळ असतो. तर हे असं होऊ शकत नाही की आत्ताच तुम्ही घर घेऊ शकता, कारण आता तसंही ऑफिस बंद करायची माझी वेळ झाली. आम्ही जी असते ती म्हणते हे खूप अर्जंट आहे आणि उद्याच्या उद्या आम्हाला शिफ्ट करायचं त्या नवीन घरामध्ये आणि आमच्याकडे आता घर नाहीये, त्यामुळे आत्ताच घर आम्हाला घ्यायचंय. तर बिल पुन्हा त्यावर तिला सांगायचा प्रयत्न करतो की हे शक्य नाहीये, कारण आपल्याला जरी लोन आपण करायला गेलो तर ती 6 आठवड्याची प्रोसेस आहे आणि त्याच्यासाठी फॉर्मल प्रपोजल द्यावं लागतं आणि मग ती लोन प्रोसेस पुढे सुरू होते आणि हे सगळं आपल्याला प्रॉपर्टी बघावी लागणार आहे आणि सगळ्याला वेळ लागणार आहे. पण ॲमी जी असते ती मिरॅकल्सवर खूप विश्वास ठेवणारी असते. तिला कुठेतरी मनात असं वाटत असतं, माहित असतं तिला की चमत्कार ह्या जगामध्ये होतात. हा तिचा एक ठाम विश्वास परमात्म्यावरचा, परमेश्वरावरचा असतो. ती त्याला विचारते बिलला, यू बिलीव्ह इन मिरॅकल्स? तुमचा विश्वास आहे का की चमत्कार होतात? कारण माझा विश्वास आहे आणि मी प्रार्थना केली की आम्हाला आजच्या आज घर मिळालं पाहिजे. आणि हा पण एक चमत्कारच आहे की आम्ही तुझ्या ऑफिसला आलोय आणि तुझं ऑफिस सुरू होतं. मग त्याच्याकडे बिलकडे ऑप्शन राहत नाही तिच्या या बोलण्यामुळे. तो त्याचा रजिस्टर काढतो आणि त्यामध्ये चेक करायला लागतो की कुठली प्रॉपर्टी आहे का सध्या विकण्यासाठी.
जी ह्या कुटुंबाला आपण सजेस्ट करू शकतो. तो चेक केल्यानंतर त्यांना त्यांचं बजेट विचारतो. तेव्हा तिचा जो ॲमीचा जो नवरा आहे टेड जॉन्सन, तो म्हणतो की मी गेली काही वर्ष नोकरी करत नाहीये, मी एक अल्कोहोलिक आहे आणि ह्या दारूच्या व्यसनामुळं माझी नोकरी सुटली आणि मी जवळजवळ 10 वर्ष झालं मी नोकरी करत नाहीये, मी घरातच आहे आणि आत्ताच मी ह्याच्यावर ट्रीटमेंट वगैरे घेऊन मी आत्ताच एका ठिकाणी नोकरीला लागलोय, म्हणजे माझी तिथं सिलेक्शन झालंय, पुढच्या 2-3 दिवसामध्ये मी तिथं जॉईन करेल, पण आता माझ्याकडे पैसे नाहीयेत की मी डाऊन पेमेंट पण करू शकेन आणि असे काहीच पैसे माझ्याकडे आता नाहीयेत. बिल जो असतो, जो एजंट आहे, रिअल इस्टेट एजंट, त्याला कळतच नाही की ह्या गोष्टीवर काय रिॲक्ट करावं, कसं प्रतिसाद द्यावा. ज्या माणसाकडे हातात थोडे सुद्धा पैसे नाहीयेत, 10 वर्ष झालं हा नोकरी करत नाहीये आणि रात्रीच्या ह्या वेळी हे कुटुंब त्याच्याकडे येतं की आम्हाला तू आजच्या आज घर मिळवून दे. तो त्यांना म्हणतो की नाही, तुम्ही एक काम करा, असं तर होणार नाहीये, तुम्ही जर पैसे नाहीयेत तर तुम्ही एका घरामध्ये तुम्ही रेंटनी राहायला सुरुवात करा. तेव्हा आम्ही त्याला सांगते की आम्ही घरातच, त्या अशा रेंटच्या घरातच राहत होतो, पण अचानक आम्हाला ते घर खाली करावं लागलं, तिथून शिफ्ट व्हावं लागलं आणि आम्ही पार्किंगमध्ये राहायला गेलो मुलांना घेऊन. त्यामुळं आता जे काही आहे ते नवीन स्वतःच्याच घरात जाणार असं तिने तिच्या देवाला ठामपणे सांगितलं आणि तू काहीही करून माझ्यासाठी घर बघ असा तिने त्याला एक संदेश दिला आणि तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता की चमत्कार होतात जेव्हा आपण अगदी हृदयातून आतून आपल्या देवाला बोलवू, त्याला सांगू, तेव्हा तो आपल्यासाठी काही ना काही चमत्कार करून ती परिस्थिती घडवून आणतो. ह्यावर तिचा ठाम विश्वास होता आणि ती त्याला म्हणते की माझा विश्वास आहे की चमत्कार होतात आणि ती त्याला आग्रह करते की प्लीज तू एकदा बघ की काहीतरी होऊ शकतं, जे काही तुझ्याकडे प्रॉपर्टी आहे त्याच्या मालकाला फोन लाव, काहीतरी कर, त्या एजंटला विचार आणि विचार तरी की त्याची किंमत काय आहे. आणि मग पूर्ण असा एक बिल, म्हणजे असा विचार करत की हे शक्यच नाहीये असा विचार करत त्यांच्या मनाखातर बिल फोन उचलतो आणि त्या एजंटला फोन लावतो ज्यांनी ही प्रॉपर्टी विकण्यासाठी टाकलेली असते. त्याला विचारतो आणि मग त्याला कळतं की $54,000 एक प्रॉपर्टी अवेलेबल आहे. तिचं जेव्हा ते दोघे येतात तेव्हा त्यांनी सांगितलेलं असतं की आमचं जे बजेट आहे ते $36,000 पर्यंत आहे. त्यामुळे त्याला तो जेव्हा एजंटकडून त्याची किंमत ऐकतो $54,000, तेव्हाच त्याला असं वाटतं की ही प्रॉपर्टी काही हे घेऊ शकणार नाही, त्यांचं एवढं बजेट नाही येतो. आम्ही त्याला सजेस्ट करते की त्या एजंटला $36,000ची तू प्राइस दे आणि त्याला हे प्रपोजल दे की $36,000 मध्ये एक पार्टी तयार आहे. न राहून बिल खरं तर ह्या गोष्टीला अजिबात त्याला असा विश्वास नसतो की असं काही होईल किंवा होऊ शकतं आणि तो त्या समोरच्या पार्टीला सांगतो की ही आमची लास्ट आहे आणि एजंट त्याला समोरचा म्हणतो की $45,000 पर्यंत आपण करू शकतो, लेट्स सी. आणि मग असं हे सगळं बोलणं होतं आणि नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळेजण ती प्रॉपर्टी बघायला त्या घरामध्ये जातात. ती रात्र कशी तरी ते बाहेर काढतात त्या पार्किंगमध्येच, ॲमी आणि तिची 2 मुलं आणि नवरा, आणि पुढच्या दिवशी ते जातात ते घर बघायला. ते घर अगदी छोटंसं असतं पण खूप सुंदर असतं, एकदम कोझी, एकदम छान, सगळं फर्निश्ड, वेल फर्निश्ड, सगळं व्यवस्थित असतं त्या घरामध्ये. आणि त्याला असं वाटत असतं बिलला, जो रिअल इस्टेट एजंट आहे, की ह्या घराची लोकॅलिटी काही इतकी खास नाहीये आणि 45,000 जरी विचार केला तरी सुद्धा हे ह्यांच्या लिमिटच्या बाहेर आहे, बजेटच्या बाहेर आहे, ते काही त्यांना परवडणारं नाहीये आणि ही डील काही होणार नाहीये. आणि लोक बिचारी उगाच इतका मनात अपेक्षा घेऊन सुद्धा इतकं बिचारी लोक अशीच आता निराश होऊन पुन्हा जाणार, असा सगळा विचार त्याच्या डोक्यामध्ये चालू असतो आणि तो विचार करत करतच ते प्रॉपर्टी बघायला गेलेले असतात. आता पुढं काय होणार आहे हे तुम्ही विश्वास पण नाही ठेवणार, इतकं सुंदर त्याच्यामध्ये एक ट्विस्ट येतो. तो असा की प्रॉपर्टी खूप सुंदर असती, सगळं त्यांना खूप आवडलेली असती. तिथला जो मालक असतो प्रॉपर्टीचा, तो त्यांना विचारतो की तुम्ही इतका खालचा रेट का प्रपोज करताय, $36,000 हे तुम्ही का प्रपोज करताय. मग त्यानंतर ॲमी आणि टेड ही त्यांची पूर्ण स्टोरी त्याला सांगतात आणि टेड त्याला सांगतो की मी 10 वर्ष झाले जॉब करत नाहीये, कारण मी दारूच्या व्यसनामुळे मी जॉबच्या बाहेर पडलो आणि मी काहीच कमवलं नाही इतके वर्षामध्ये आणि मी आता एक त्याच्यातून व्यसनमुक्ती करून मी आता एका फर्मला, एका ठिकाणी नोकरी करायला सुरुवात करतोय. आणि त्या नोकरीच्या ठिकाणाचं नाव त्याला सांगतो, त्या ओनरला, जो त्या घराचा ओनर असतो, मालक असतो. आणि मग तो ऐकल्यानंतर मालक सुद्धा आश्चर्यचकित होतो, कारण जी स्टोरी टेड बरोबर झालीये की दारूचं व्यसन आणि मग तो एका काही वर्ष नोकरीच्या बाहेर आणि मग एका ठिकाणी सिलेक्ट होणं, हे सगळं त्या मालकाच्या बाबतीत पण घडलेलं असतं. किती कमाल आहे.
त्यामुळे तेव्हा जेव्हा हे सगळं तो ऐकतो त्याची स्टोरी, की तेव्हा त्याला असं वाटत असते की हा माझा जीवन प्रवासच हा माणूस मला सांगतोय. आणि या पद्धतीने तो सगळं ऐकतो की तो त्यालाही सांगतो की ज्या कंपनीमध्ये तो सिलेक्ट झालाय त्याच कंपनीमध्ये हा आत्ता जॉब करून रिटायर झालेला आहे मालक. आणि तो सुद्धा या व्यसनामुळं कितीतरी वर्ष जॉबच्या बाहेर होता आणि त्याला पण कुणीतरी मदत केली होती आणि त्याला जॉबला लावलं होतं पुन्हा नोकरी. आणि त्याच कंपनीमध्ये हा जो टेड आहे, जो घर बघण्यासाठी आलाय, तो पुन्हा जॉईन होणार आहे. तर हे सगळं जे म्हणतो ना की लाईफ इज अ सर्कल, ते पूर्ण इथं झालं. आणि त्याला जेव्हा ही स्टोरी त्या दोघांची ऐकतो तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं, खूप एक सहानुभूती वाटते. आणि मग तो म्हणजे एकदम हलतो आतमधून एकदम. आणि त्याला असं, कारण तो पण त्याच परिस्थितीतून गेलेला असतो त्यामुळं. आणि मग तो ठरवतो की आपण ह्यांनाच घर द्यायचं, जरी ते कमी रेटमध्ये असेल तरी सुद्धा आपण ह्यांनाच घर द्यायचं आणि त्यांना मदत करायची. ज्या माणसाकडे डाऊन पेमेंट करायला पण पैसे नाहीयेत, जी फॅमिली, कुटुंब फक्त एका विश्वासाच्या आधाराने रात्रीच्या वेळी एका रिअल इस्टेट माणसाकडे जाते आणि त्याला म्हणते उद्याच्या उद्या मला एक घर फायनल करायचंय, आम्हाला घर पाहिजे असं म्हणून त्याला सांगते, आणि विश्वास तो ठेवत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात आणि त्या दिवशी त्यांचं घराचं सगळं फायनल होतं आणि ते त्या घरी राहायला जातात. मित्रांनो, यातून आपल्याला कळतं की जेव्हा विश्वास असतो आपला आणि आपल्या मनामध्ये श्रद्धा असते की चमत्कार होतात आणि आपल्यासोबत कुणीतरी आहे प्रत्येक क्षणाला, त्यावेळी अशी खरोखर हे चमत्कार घडतात. हे या गोष्टीतून आपल्याला कळतं. रस्त्याने जाताना जर एखादा दगड आपण बघितला, त्या दगडाला जर आपण मानलं की हा माझा देव आहे, तर खरोखर त्याच्यामध्ये तुम्हाला ऊर्जा जाणवेल, एक शक्ती जाणवेल. आणि जर आपण मानलं नाही तर काही नाही जाणवणार. म्हणतात की जादू किंवा मॅजिक हे त्यांच्याबरोबरच घडतं जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. आत्ता ह्या क्षणाला पण आपण विचार केला की माझ्यासोबत ती शक्ती आहे तर ती शक्ती आहे, जर विचार केला नाहीये तर नाहीये. म्हणजे हे सगळं आपल्या विश्वासावर अवलंबून आहे. हेच पुन्हा पुन्हा ह्या कथांमधून, ह्या अनुभवांवरून आपल्याला समजतं. मित्रांनो, पुढची जी गोष्ट आहे ना, ती त्याचं नाव आहे द व्हॉइसलेस व्हॉइस, म्हणजेच आवाज नसणारा आवाज, असं त्याचं नाव आहे. तर ह्याच्यामध्ये असं होतं असं की एक नवीन घरामध्ये एक फॅमिली शिफ्ट होते आणि तो व्यक्ती आहे तो टेक्निकल कन्सल्टंट असतो. एक दिवस ऑफिसला न जाता सुट्टी असते म्हणून तो घरातल्या गार्डनमध्ये गार्डनिंगचं काम करत असतो. आणि त्याची जी बायको असते ती मार्केटला निघालेली असते. ती त्याला विचारते की काही तुला आणायचे काही येताना, तर तो नाही म्हणून सांगतो आणि तो घरात ते काम करत राहतो. आणि बायको निघून बाहेर मार्केटमध्ये जाते काही तिची सामानाची खरेदी करायला. एकदम छान कुटुंब, छोटंसं हॅपी फॅमिली असं ते कुटुंब असतं. आणि ते करत असताना, जेव्हा तो गार्डनिंग करत असतो तेव्हा त्याला असा एक भास होतो, त्याचं नाव कोणीतरी घेतलंय. आणि तो बघतो पण पुन्हा त्याच्या कामात लागतो. पुन्हा दुसऱ्यांदा आवाज येतो आणि मग जेव्हा तिसऱ्यांदा आवाज येतो तेव्हा त्यावेळी त्याला तो आजूबाजूला जेव्हा बघतो तेव्हा तो आवाज पुढे त्याला म्हणतो की तुझी मुलगी कुठे बघ, शोध कुठे आहे मुलगी, असा त्याला आवाज येतो. त्याची जी मुलगी असते ती आतल्या खोलीमध्ये असते, त्याला माहिती असते की आत आहे ती म्हणून. पण जेव्हा हा त्याला आवाज येतो तेव्हा तो पटकन हातातलं काम सोडून पळत जातो आणि बघतो की काय झालं. तर मुलगी त्याची दारच उघडत नाही आणि तिने स्वतःला कोंडून घेतलेला असतं. तो खूप तिला समजावून सांगायचा प्रयत्न करतो की उघड दार. मग त्यानंतर ती थोड्या वेळाने दार उघडते. तेव्हा आज जाऊन तो बघतो तर तिने तिच्या हाताला जखम करून घेतलेली असते. ती स्वतःला संपवायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा तिला विचारतो तो की काय झालं, कशामुळे तू असं करतेस, तेव्हा त्याला कळतं की तिचा एक मित्र आहे जो तिच्याबद्दल काहीच आदर नाहीये त्याच्या मनामध्ये, तो तिच्याशी नीट वागत नाही. आणि तिला असं वाटत असते की मी अगदी दुर्लक्षित आहे, माझ्यावर कुणीच प्रेम करत नाही, ही एक भावना तिच्या मनामध्ये असते आणि त्यामुळे ती स्वतःला संपवायचा प्रयत्न करत असते. म्हणजेच खूप निराशा आलेली असते तिला. आणि मग ते डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टर त्यांना तेच म्हणतात की तुम्ही अगदी वेळेत इथे आलात, थोड्या वेळाने जरी आला असतात तर कदाचित आपण तिला वाचवू शकलो नसतो. आणि मग हळूहळू तिचं जे शरीराची जखम आणि तिच्या मानसिक आरोग्याकडे पण लक्ष दिलं जातं, काउन्सिलिंग वगैरे होतं आणि त्यातून ती बरी होते. म्हणजे हा एक अनुभव जो त्यामध्ये सांगितला आहे, त्यामध्ये कोण असतं की जे त्या माणसाला त्यावेळी सांगतं की जाऊन तुझ्या मुलीला शोध, कुठे ती बघ. म्हणजे हा आवाज जर त्यांनी ऐकला नसता तर कदाचित ती मुलगी वाचली नसती. तर हा एक प्रसंग खूप छान त्या पुस्तकामध्ये एका कथेच्या रूपाने दिलाय, जी खऱ्या आयुष्यात घडलेली घटना आहे. आणि आपल्याला सुद्धा आपले जेव्हा गुरु असतील, म्हणजे स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील,
साईबाबा असतील शिर्डीचे, अशा गुरूंचे आपण कितीतरी अनुभव आपण आपल्या आजूबाजूला लोकांचे ऐकलेले आहेत, आपल्या आयुष्यात पण घडतात. तर हे जे गुरु असतात हे आपल्यासोबत प्रत्येक क्षणाला ऊर्जेच्या रूपाने असतात, आपल्याला सावध करत असतात, आपल्याला सुरक्षा देत असतात. तर हा एक अनुभव मला खूप आवडला आणि तो तुम्हाला सांगावासा वाटला. पण अशीच एक सुंदर कथा आहे ज्याच्यामध्ये कॅरोलिन आणि तिचा मुलगा एरिक 5 वर्षाचा, ह्या दोघांचा ही कथा आहे आणि अनुभव आहे. तर हे दोघं प्रवास करत असतात. कॅरोलिन हिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप वादळ आलेलं असतं, म्हणजेच काय की ती एका घटस्फोटातून प्रोसेसमधून प्रक्रियेतून चाललेली असते. नवऱ्यापासून ती वेगळी होणार असते आणि त्या प्रक्रियेमुळं तिचं मन खूप विचलित असतं. तिला सतत काळजी वाटत असते की कसं होणार ह्याच्यानंतर, मी कशी एकटं आयुष्य जगणार आहे ह्याला घेऊन, मुलाला घेऊन, आणि त्याचा पण तिला सारखा विचार येत असतो. तर जेव्हा ते प्रवासात असतात आणि तिच्या मनामध्ये त्या घटस्फोटाबद्दल विचार सुरू असतात, काही शेवटच्या फॉर्मॅलिटीज राहिलेल्या असतात, तेव्हा त्या क्षणाला जेव्हा ती विचार करत असते तेव्हा तिचा जो मुलगा आहे 5 वर्षाचा एरिक, तो तिच्याकडे बघतो आणि म्हणतो एव्हरीथिंग विल बी फाईन. म्हणजे तो म्हणतो की सगळं ठीक होईल. तिला खूप आश्चर्य वाटतं की मी तर फक्त विचार करते, मी काही बोलले नाहीये, पण हे त्याला कळलं आणि त्याने ते सांगितलं आपल्याला. तर तिला हे माहित असते की एरिक हा जो आहे ह्याला काहीतरी अशा म्हणजे त्याला विचार कळतात मनातले. तर तिला माहित असते की त्याच्याकडे अशी काहीतरी शक्ती आहे, कारण ह्या आधी पण अशा घटना घडलेल्या असतात. आणि त्या क्षणाला तिला ते जाणवतं की एरिक जो आहे तो एक असा सेन्सिटिव्ह मुलगा आहे, त्याला विचार माझ्या मनात काय चालू आहे ते कळतंय. आणि पुढे जाऊन याचं कसं होणार की जेव्हा वडील जवळ नसतील तेव्हा तो खूप वडिलांना मिस करेल, त्याची खूप आठवण काढेल, एक एकटेपणा त्याच्या आयुष्यात येईल. आणि होतं तसंच की वडील सोबत नसल्यामुळे एरिक खूप एकटा पडतो. त्याला शाळेमध्ये पण त्याला थोडं दुर्लक्षित केलं जातं, जास्त त्याला कोणी जवळ येत नाही. आणि ह्या गोष्टींमुळं त्याच्या मनामध्ये प्रचंड निराशा येते. त्याला असं वाटतं की नोबडी लव्हज मी, आणि माझ्यावर कुणी प्रेम करत नाही, मी कुणाला नकोय असं त्याला वाटतं. आणि त्या विचारांमुळं हळूहळू त्याचं मन इतकं निराश होतं की तो शाळेमध्ये स्वतःला संपवायचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळी तिथले शाळेचे जे शिक्षक आहेत ते कॅरोलिनला फोन करतात आणि बोलवून घेतात आणि सांगतात की ह्याला एका चांगल्या मानसोपचार तज्ञाला दाखवायची गरज आहे, तुम्ही त्याच्याकडे घेऊन जा, कारण ह्याचं वय खूप लहान आहे. आणि मग कॅरोलिनला खूप काळजी वाटायला लागते की आता कसं होणार पुढे. आणि ती डॉक्टरांकडे त्याला घेऊन जाते आणि हे सगळं बरं होण्यासाठी त्याला उपचार सुरू होतात. त्यावेळी ती खूप प्रचंड काळजीमध्ये असते. तिला वाटत असते की एवढ्या लहान मुलाला हे तो कसं हँडल करू शकेल, कसं हाताळेल ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा जेव्हा हा विचार तिच्या मनात येतो तेव्हा एरिक तिच्याकडे बघतो आणि म्हणतो इट्स ओके, ठीक आहे. आणि हे तिला त्या क्षणी पण तिला खूप आश्चर्य वाटतं की हा विचार माझ्या मनात चालू आहे आणि तो लगेच माझा विचार वाचू शकतोय. आणि ती त्या एवढ्याशा लहान मुलाला तिथं सोडते आणि घरी निघते. घरी गेल्यानंतर जाताना पण तिला खूप वाईट वाटत असतं, एकटं वाटत असतं. घरी आल्यानंतर सुद्धा ती खूप रडते त्यावेळी आणि तिला खूप एकटं वाटत असतं त्यावेळी. त्या क्षणाला त्याची मुलाची पण खूप आठवण येत असते. आणि जेव्हा ती तिथं रेडिओ लावते जेव्हा घरी आल्यानंतर, तेव्हा एक गाणं ती ऐकते. तिच्या मनामध्ये त्यावेळी विचार असतो की मी एकटी आहे पूर्ण, माझ्यासोबत कुणी आहे का मदतीला, असा एक विचार असतो. आणि त्याच वेळेस ती ते गाणं ऐकते जे असतं की यू आर नॉट अलोन, आय एम विथ यू. आणि हे गाणं ऐकल्यानंतर तिला खूप आश्चर्य वाटतं, तिला खूप बरं वाटतं हे गाणं ऐकल्यानंतर की माझ्यासोबत कुणीतरी आहे. अगदी गाण्याचे बोल म्हणजे यू आर नॉट अलोन, आय एम विथ यू, तू एकटी नाहीयेस, मी तुझ्यासोबत आहे. हे शब्द ती ऐकते आणि तिला खूप बरं वाटतं. तिला कळतं की ही सोर्स, ही परमेश्वर माझ्यासोबत आहे आत्ता, मी एकटी नाहीये. फक्त एका ह्या भावनेनी, ह्या विचारांनीच तिला इतकं एक समाधान मिळतं आणि चांगल्या भावनेनी त्या दिवशी ती झोपते व्यवस्थित. रात्री सकाळी उठल्यानंतर पुन्हा ते लॉजिकल माइंड सुरू होतं की कसं होणार, काय होणार. ती काळजी पुन्हा सुरू होते आणि मग ती देवाला प्रार्थना करते आणि म्हणते की तू मला एक सिग्नल दे ज्यातून मला समजेल की खरोखर मी एकटी नाही आणि जे होईल ते सगळं चांगलं, सुरळीत सगळं होईल म्हणून. आणि ज्यावेळी ती रेडिओ ऑन करते तेव्हा ते गाणं लागलेलं असतं, नाऊ अँड फॉर एव्हर आय एम विथ यू, म्हणजे आत्ता आणि कायमच मी तुझ्यासोबत आहे. आणि हे सिग्नल तिला मिळतं आणि जेव्हा तिला त्यातून खूप आनंद वाटतो तिला. आणि नंतर एरिक, तिचा मुलगा, पुन्हा येतो ट्रीटमेंट घेऊन आणि त्यावेळेस तो पूर्ण बरा झालेला असतो आणि सगळं नीट होतं. नंतर एक छोटासा प्रसंग आहे, छोटासा अनुभव आहे, पण आपणही आपल्या आजूबाजूला अशा घटना बघितल्या मित्रांनो की असं घडतं की कुणीतरी एका संकटात असतं, दुःखात असतं आणि ज्यावेळी आपण मदत मागतो त्यावेळी तो प्रत्येक क्षणाला परमात्मा, परमेश्वर, ही शक्ती आपल्या सोबत असते. असं कधीच होत नाही की आपण अगदी
मनापासून त्याला बोलवलंय, मदत मागितली आणि तो कधी आपल्याला मदत कुठल्या तरी रूपाने झाली नाहीये असं कधीच होत नाही, तर ही शक्ती कायमच आपल्यासोबत असते हे ह्या अनुभवातून आपल्याला कळतं. पुस्तकातून सुद्धा असे खूप प्रसंग आपल्या समोर येतात आणि नीलनी हेच सांगायचा प्रयत्न केला की हे जे चमत्कार आहेत, हे जे मिरॅकल्स आहेत, हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात. का? कारण देव आपल्यासोबत असतो. जेव्हा तो मदतीला येतो तेव्हा असे सगळे चमत्कार घडतात. फक्त आपण त्या शक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे. थोडंसं आपलं लॉजिकल माइंड थोडं थांबून, जेव्हा आपण अगदी संकटात अडकलेले आहोत, कुठल्या तरी ट्रॅपमध्ये आहोत, कुठेतरी स्टक झालोय आणि आपल्याला मार्ग दिसत नाहीये, त्यावेळी आपण या शक्तीला, कुठलंही नाव असेल त्याला, पण त्या शक्तीला जेव्हा आपण मदत मागतो तेव्हा ती शक्ती आपल्या मदतीला धावून येते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, हे सगळे अनुभव मला जरूर कळवा कमेंट करून. हे पुस्तक मागवा, वाचा, खूप सुंदर कथा आहेत अजून सुद्धा याच्यामध्ये. आणि नील हे जे ऑथर आहेत त्यांचे जे पॉडकास्ट आणि मुलाखती आहेत ह्यातून पण तुम्हाला प्रेरणा मिळेल. जर तुम्ही आयुष्यात कुठे अडकला असाल, मदतीची अपेक्षा असेल, तर जोपर्यंत आपण मदत मागत नाही तोपर्यंत मदत मिळत नाही. त्यामुळे ती मदत मागायला पाहिजे, तरच त्या शक्ती आपल्याला मदत करतात. मग तुम्ही एंजल्सवर विश्वास ठेवत असाल, स्पिरिट गाईड्स असतील, तुमचे अँसेस्टर म्हणजे पूर्वज असतील, जी कुठली शक्ती, आपली गुरु असेल, आपली कुलदैवत असेल, ज्या कुठल्या ईश्वरी शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवता, त्या सगळ्या शक्ती आपल्या मदतीला तत्पर असतात. फक्त आपण मदत मागितली पाहिजे. तर मित्रांनो, देव जेव्हा आपल्यासोबत असतो असे चमत्कार घडतात. हॅपन्स हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा आणि शुभेच्छा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.